नमस्कार मित्रांनो, भयकथांची डायरी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजची कथा आहे नदीकाठची हाडळ आणि पोहणारा मास्तर. सगळं गाव च्या हाडळीला घाबरत होतं. तीच हाडळ एका माणसाकडून स्विमिंग क्लास घेत होती आणि पुढे जे झालं ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. एक देवळी नावाचं गाव आहे. त्या गावाच्या बाहेर एक मोठी नदी आहे. त्या गावातील लोक रात्री त्या नदीवर जात नाहीत, कारण तिथे राहते एक हाडळ जी पाण्याला घाबरते. हो, भूत आहे, पण पोहता येत नाही ना. त्या गावात एक नवीन मास्तर येतो. त्याचं नाव माधव मास्तर. तो फक्त मास्तरच नाही, तर तो स्टेट लेवलचा चांगला स्विमर आहे. एक दिवस मास्तर म्हणतात की लय दिवस झाले पोहायला गेलो नाही, तर आज आपण नदीवर पोहायला जाता. पण शाळेतली मुलं म्हणतात, मास्तर नदीवर जाऊ नका. मास्तर विचारतात, का रे पोरांनो? तर मुलं म्हणतात, मास्तर तिथं हाडळ आहे, हाडळ, ती माणसांना मारून टाकते. हे ऐकून मास्तर हसत म्हणतात, अरे पोरांनो, मी पाण्याला घाबरत नाही, तर हाडळीला काय घाबरणार. त्या रात्री मास्तर नदीवर पोहायला जातो. दुरूनच हाडळीला कोणीतरी नदीवर येताना दिसलं. हाडळ ठरवते की आज ही शिकार सोडायची नाही. ती बाजूला असलेल्या झाडावर लपून बसते. माधू मास्तर येतो व नदीत स्विमिंग करायला लागतो. त्या मास्तरची शरीरयष्टी बघून आणि मास्तर दिसायला देखणा आहे हे ओळखून हाडळीला तो आवडतो. पण हाडळ विचार करते की याला पटवायचा कसा, व ती आयडिया लावते की आपण पाण्यात उडी घ्यायची व वाचवा, कोणीतरी वाचवा म्हणून ओरडायचं. असं म्हणून ती हाडळ झाडावरून पाण्यात उडी टाकते. अचानक छपाक असा आवाज होतो आणि पाणी हलतं. मास्तर घाबरून बघतात तर एक पांढऱ्या साडीतली बाई बुडत असते. लगेच मास्तर पोहत पोहत जाऊन तिला पाण्याबाहेर काढतो आणि तिच्यावर ओरडतो, ए बाई, तुला कळत नाही का की पोहता येत नाही तरी पाण्यात उडी घेते. हाडळ लाडात येऊन लाजत म्हणते, मास्तर मला पोहायला शिकवा ना, मला पोहायला शिकायचं आहे. मास्तर हसून म्हणतो, भूत असून तुला पोहता येत नाही, तू आहे तुझ्या जीवनावर. हाडळ म्हणते, तसं नाही हो, मी बुडूनच मेली आहे ना, म्हणून मला पाण्याची खूप भीती वाटते. मास्तरला त्या हाडळीची दया येते व मास्तर तिला शिकवायला तयार होतो आणि पोहायला शिकवू लागतो. व मास्तर तिला म्हणतो, हात हलव, तोंड बंद ठेव, डोळे उघड, पाय सरळ ठेव. अरे, तुझे पाय तर उलटे आहेत. अरे, मी तुला कसं काय शिकवणार. पण हाडळ त्याला विनवणी करते, मास्तर काहीही करा, पण मला पोहायला शिकवा, मला पोहायला शिकायचं आहे. असं म्हणून हाडळ पाण्यामध्ये धडामकन उडी मारते. मास्तर म्हणतो, अगं तो स्विमिंग पूल नाही, नदी आहे ती नदी. आता रोज रात्री क्लास सुरू होतो. हाडळ हळूहळू पोहायला शिकते. हाडळ लाडात येऊन म्हणते, तुम्ही किती चांगले पोहायला शिकवता. तुमच्यामुळे माझी भीती कमी झाली. तुम्ही नसता तर मला पोहता सुद्धा आलं नसतं. थँक्यू मास्तर. हाडळीचं असं बोलणं ऐकून मास्तर पागळतो आणि मनात म्हणतो, ही भूत आहे, पण किती क्यूट आहे. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरते की मास्तर रात्री हाडळीबरोबर पोहतो. एक रात्री सर्व गावकरी नदीवर येतात, खरं काय आहे ते पाहण्यासाठी. हाडळ पाण्यातून बाहेर येते. लोकांना बघून हाडळ लाजते आणि म्हणते, आई ग, एवढी सारी लोक काय इथं आलेली आहेत. तर मास्तर म्हणतो, अगं तू चांगली पोहतेस ना, तुझं पोहणं पाहायला ही सर्व गावकरी लोक इथं आलेली आहेत. हाडळीला बघून लोक पळायला लागतात. मास्तर सर्वांना म्हणतो, अरे थांबा, पण कोणी थांबत नाही. दुसऱ्या रात्री गाववाले एका भक्ताला घेऊन येतात. एक भगत येतो. हा भगत भूत काढण्यात एक्सपर्ट असतो. भगत म्हणतो, ए हाडळ, मी तुला आज संपवणार.
जसा भगत मंत्र म्हणायला लागतो तेव्हा मास्तर म्हणतो, पहिलं पोहायला शिक. त्याचवेळी हाडळ पाण्यातून उडी मारते व आपले उलटे पाय भक्ताला दाखवते. तिचे उलटे पांढरे पाय बघून भक्ताची बोबडी वळते व घाबरून भगत पाण्यात उडी मारतो. पण भक्ताला पोहायला येत नसल्यामुळे भगत बुडायला लागतो. भगत जोराजोरात ओरडतो, वाचवा, मला वाचवा, कुणीतरी वाचवा, मला पोहता येत नाही. हडळ भक्ताजवळ जाते व म्हणते, मी तुला वाचवणार, कारण मास्तरनी मला चांगलं पोहायला शिकवलं आहे. हडळ भक्ताला वाचवते. सगळे गावकरी शॉक होतात. गावात आता एकच गोष्ट ऐकायला मिळते, हडळ जीव वाचवते आणि मास्तर हडळीच्या प्रेमात पडला. आता त्या नदीकाठी एक स्विमिंग क्लास चालतो व हाडळ त्या क्लासची असिस्टंट टीचर आहे आणि लोक म्हणतात, हाडळ जोमात आणि गाववाले कोमात. जर तुम्हाला अशा कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या भयकथांची डायरी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.